सर्वांना श्री स्वामी समर्थ. हॅलो, मी वैशाली. सकाळी सकाळी लवकर उठले आणि आवरायला घेतलं. आज मॉर्निंग शिफ्ट होते. मॉर्निंग सुटल्यानंतर मी आज आत्याकडे जाणार होते. का ते तुम्हाला पुढे कळेलच. बसचं टायमिंग झालं होतं. पटकन आवरून आणि बस पकडली आणि मॉर्निंग सुटल्याबरोबर ऑटो पकडून रूमवरती यायला निघाले. कारण रूमवर येऊन मला बॅग भरून निघायचं होतं. पटकन बॅग भरले आणि बस स्टॉपवरती जायला निघाले. बस स्टॉपवरती आले तर खूप वेळची बसच नव्हती. नंतर मनपा एक बस आली, पण त्याला खूपच गर्दी होती. तरी पण मी धाडस केलं आणि बसमध्ये चढले, जागा पकडून बसले. खूप गर्दी झाल्यामुळे उतरताच येत नव्हतं. मनपाला आले, पटकन उतरले आणि दुसरी बस पकडली. दुसऱ्या बसला गर्दी नव्हती, त्यामुळे पटकन जागा मिळाली आणि ते पण खिडकी साईडला. थोड्या वेळातच बस निघाली. बस स्टॉपवरती उतरून खाऊ घेतला आणि म्हटलं चला आता घरी जायला निघूया. इकडे रस्त्याच्या कडेने मस्त अशी दुकानं लागली होती. ही दुकानं बघून तुम्हाला कळालंच असेल मी आत्याकडे का जात होते. असो, घरी जायला निघाले. घरी आल्यानंतर मी पटकन श्रीला शोधायला सुरुवात केली. श्री हा आतल्या रूममध्ये मस्त अंधार करून काही ना काहीतरी एक्सपेरिमेंट ह्याचं नेहमी चालूच असतं. मला बघून खुश झाला. मग काय खाऊ दिला आणि मला तो दाखवायला लागला तो काय करत होता ते. त्याने मस्त 3D व्हिडिओ शूट करत होता. त्याचं व्हिडिओ करून घेतलं आणि त्याचं कौतुक केलं. मग त्या मुलांना पण बरं वाटतं ना. इकडे ह्या दोघी मस्त पुरणपोळीचा स्वयंपाक करत होता. ही माझ्या आत्याची सून आहे, पण माझी मोठी बहीण असल्यासारखीच आहे. मग आम्ही होळीची तयारी केली. आपण होळी का साजरी करतो हे कुणाला माहीत आहे का? परस्परांमधले जुने राग लोभ विसरून आपण एकत्र येऊन होळी साजरी केली जात होते. खरं तर भक्त प्रल्हादाला मारण्यासाठी त्याची आत्या होलिका हिने प्रल्हादाला मांडीवर घेऊन बसली होती. तिला वर होतं ती अग्नीमध्ये जळणार नाही, परंतु असं काही झालं नाही. प्रल्हाद हा विष्णू भक्त असल्यामुळे तो वाचला आणि होलिका जळून खाक झाली. याचे थोडक्यात काय अर्थ झाला? वाईटावर चांगल्याचा विजय हेच होळीचं मेन कारण आहे. होळीमध्ये आपण नारळ का टाकतो हे कोणाला माहीत आहे का? घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर जाण्यासाठी आणि सकारात्मक ऊर्जा सुख समृद्धी लाभण्यासाठी आपण होळीमध्ये नारळ टाकतो. तसेच पुरणपोळीचा नैवेद्य का दाखवला जातो? खरं तर वसंत ऋतूचे स्वागत करायचं असतं. त्यामध्ये गहू आणि हरभरा डाळीपासून बनलेली पुरणपोळी आपण अग्नीला अर्पण करतो आणि नवीन अन्नाचे स्वागत करत असतो. हे रिझन आहे. नैवेद्य दाखवून घेतला. मस्त पुरणपोळीचं ताट भरून हे दोघं नवरा बायको खूप छान अन्नदान करत होते. घरासाठी कामगार थांबले होते. त्यांना काही सुट्टी मिळाली नाही म्हणून त्यांना पुरणपोळीचा स्वयंपाक दिला. नवीन घराचं काही अजून हे केलेलं नाही म्हणून तरी पण आम्ही पूजा करून दिवा लावला होता होळी आहे म्हणून. ते झाल्यानंतर त्यांनी घराच्या खाली मस्त अशी झाडं लावली होती. ते वेगवेगळी झाडं आहेत 4 प्रकारची. बकुळ, कदंब, सोनचाफा आणि पारिजातक. ह्याची डिटेलमध्ये माहिती मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेल. हे खरं तर औषधी वनस्पती आहे. ह्या झाडांना पिवळी आणि पांढरी फुलं येतात. श्रीची गडबड सुरू झाली जेवण झाल्याबरोबर की आपण खरेदीला जाऊया. उद्याची खरेदी करायची होती. उद्या रंगपंचमी होती ना म्हणून. मग काय रात्री सगळेजण आपापल्या आईवडिलांना घेऊन मुलं दुकानामध्ये आले होते. खूप गर्दी होती. कुणाला काही ताळमेळ लागत नव्हता. तरी पण आमच्या श्रीने त्याला जे घ्यायचं आहे त्याच्यावर फोकस करून त्या वस्तू घेतल्या आणि आम्ही घरी जायला निघालो. बघा कसा खुश झाला आहे शॉपिंग बघून. घरी गेल्यानंतर त्याला काही झोपच लागत नव्हती हे सगळं बघून. सकाळी उठल्याबरोबर आम्ही होळी खेळायला सुरुवात केली. इकडे मुलांचं तर रंगपंचमी मस्त चालली होती, एकमेकांना पॅकेटं मारून. मुली पण इकडे कोपऱ्यात मस्त खेळत होत्या एकमेकांच्या अंगावर पाणी टाकून. हे बघून मला खूप खेळायची इच्छा झाली होती, पण काय करणार, मला मॉर्निंग शिफ्ट होती, जायचं होतं ना म्हणून. मग कसा वाटला